तर भाजपनं 10-10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले। मात्र मी कुणाचीही तक्रार करणार नाही, मी पराभूत झालो नाही, माझाच नैतिक विजय झाला, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढेंनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे आपल्यासोबत आहे। अतुलजी, पराभव होईल असं वाटत होता, मात्र मोठ्या प्रमाणावर मतं सुद्धा फुटली आहेत। नाही, हा ते परसेप्शनल आहे। हा तुम्ही कशा दृष्टीनं विचार करता, लोकशाहीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय त्याचा विचार आहे। मी तर जिंकलेलो आहे। अरे तुम्ही सगळीकडे दादागिरी करून राहिले, तुम्ही खासदारच्या निवडून आणलेले खासदार उचलून घेऊन चालले। त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून उभा आहे, तुमच्यासोबत निवडणूक लढलो, तुमच्यासमोर लढलो, तुमच्या पैशाच्या, तुमच्या सत्तेच्या, तुमच्या सगळ्या ताकदीसमोर उभं राहून आम्ही सगळे जे आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या याच्यात आम्ही लढलो, राहुल गांधीच्या नेतृत्वात आम्ही लढलो। हाच आमचा विजय आहे। हमने दिल जीतने की लढाई लढी आहे। आम्ही लढाई कोणती होती आमची की बा ते जे नीटचे पोरं ज्यांचे पेपर फुटले, आत्महत्या झाल्या 14 पोरं, त्यांना श्रद्धांजली आहे माझी निवडणूक की आम्ही तुमच्यासाठी उभा आहो। आम्ही हा विरोध संपू देणार नाही। लोकशाहीमधला विरोधी पक्ष जो आहे ना, तो भाजपला नंगानाच करू देणार नाही। राम मंदिरामधली जी चोरी आहे 200 करोडची, ज्या लोकांना वाईट वाटलं आहे ना, त्यांचा प्रतिनिधी आहे मी, त्यांच्यासाठी उभा आहे मी। तुम्ही म्हणताय भाजपने पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली, जवळपास 100 मतांचा क्रॉस वोटिंग भाजपच्या बाजूने झालेला दिसतंय। ही क्रॉस वोटिंग पैशाच्या जोरावर भाजपने ओढली आहे असं म्हणणार का? बिलकुल। मी तर पहिल्यापासून म्हणत आहे ना की त्यांनी कसे ऑफर दिले। मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा, तसा ऑफर येत आहे, कोणी 10 लाखाचा ऑफर येत आहे। मला दुर्दैव हे आहे, बिचारे BJPचे कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले। कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना, माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले। BJPवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही। धमक्यांशिवाय नेऊन बंद केलं जेलमध्ये की तुम्ही जर मतदान केलं नाही तर आमचा लेक्टर आहे, आम्हाला माहीत होईल कोणता बॅलेट कोणाचा आहे, मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही। याच्या व्यतिरिक्त BJPच्या नगरसेवकाला काय भेटलं? कमीत कमी आमचे जे 100 म्हणता तुम्ही, जे काही महाविकास आघाडीचे आहे, त्यांचं 10-10, 5-5 लाख भलं तर झालं त्यांचं।